कमळी, मला माफ कर. खरं तर मला जायचं नव्हतं. मी इथे राहायचा प्रयत्न केला पण नाही जमलं मला. पण एक सांगतो, तुझ्याशिवाय कसं राहणार माहित नाही. तू ये मुंबईत, मी वाट पाहतोय तुझी. म्हणजे ऋषीभाऊ हरले? हरलं नाहीत ते, आपण त्यासनी हरायला भाग पाडलं. आपण त्यासनी मुद्दामून घालवलं, होय की नाही कमळे? नाही निंगे, तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय असं मी नाही म्हणणार. अगं तूच बघ की कसं राहिलं असतं ते इथं. त्यासनी नाही असली सवय. तेव्हा बरं झालं त्यांचं त्यांना कळलं न गेलं ते. कमळे, मग तुझं तोंड काय एवढं पडलं ग? अगं माझं कशाला तोंड पडल? कमळे, जरा अशा तोंड बघ तुझं, केवढूस झालंय ते. का ग? इंगित ते गेल्यात त्याचं वाईट वाटतंय ग मला. खरं आपल्यामुळं आधीच किती त्रास झालाय त्यासनी. त्यामुळे ते गेलं ते बरोबरच झालं असं वाटतंय मला. हो ऋषीभाऊ, अहो तुम्ही निघून गेलता नाहीत ना? नाही, पळूनच गेलो होतो मी, पण तुम्हाला दाखवायला. तुम्ही दोघं वॉच ठेवून होतात ना माझ्यावर, मग काय करणार? मग जरा तुम्हाला माझा अभिनय दाखवला. कशी वाटली माझी ऍक्टिंग? तर आणि माझी ही ऍक्टिंग बघून तुम्हाला जे काय वाईट वाटलंय ते मी स्वतः बघितलंय माझ्या डोळ्यांनी. इथेच लपलो होतो मी, आणि तुम्हाला वाईट वाटलेलं बघून मला खूप आनंद झालाय. त्यामुळे आता तर मी इथून जाणं शक्यच नाही. आता मी इथून जाईन ते कमळीला घेऊनच. सो टिल देन तुम्ही आता तुमची कामं करा प्लीज. माझ्यावरती वॉच ठेवायची काही गरज नाही आता. गेट अ लाईफ. तुमचे पण काही कामं असतील करून घ्या. मी ओके, मी करीन मॅनेज. पळून तर मी जाणार नाही, कारण पळून जाणं माझ्या रक्तातच नाही. कमळे, चल जाऊया आपण. यासने राहायचं असेल तर राहून देत. चल निघे. कमळे, चल चल. ऋषी सर, मी शेवटचं सांगतो, उगा हट्ट नका करू. जावा तुम्ही. हो, इथं राहायला तुम्हाला जमणार आहे का? उगा हाल होतील तुमचे. नका असं करू, प्लीज जावा. कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही, असं माझ्या मैत्रिणींनी मला शिकवलंय. मैत्रीण अर्थात कमळी मोहिते. मला शिकवलेली ही गोष्ट माझी मैत्रीणच विसरली आहे, पण मी नाही विसरलो. जशी तुमची इच्छा.